हॅलो स्टुडंट्स, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टमधील आपण 6वा चॅप्टर अभ्यासत आहोत. 6वा चॅप्टर त्याचं नाव आहे नर्सरी मॅनेजमेंट. नर्सरी मॅनेजमेंटमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण नर्सरी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपण अभ्यासली. त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ज ऑफ नर्सरी हेही आपण पाहिलं. इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी याचाही आपण अभ्यास केला. आणि शेवटी टाईप्स ऑफ नर्सरी यामध्ये ऑन द बेसिस ऑफ पिरियड ऑर टाईम यानुसार आपण नर्सरीचे 2 प्रकार अभ्यासले. त्यामध्ये पहिला प्रकार होता टेम्पररी नर्सरी, की ज्या नर्सरीमध्ये सीझनल क्रॉप्स याची रोपं, उदाहरणार्थ पॅडी सीडलिंग, चिली सीडलिंग, टोमॅटो सीडलिंग, ब्रिंजल सीडलिंग, फ्लावरिंग प्लांट्स सीडलिंग, की ज्याचं ड्युरेशन कमी आहे, जे 3-4 महिन्यामध्ये निघणार आहेत, अशा पिकांच्या रोपांची निर्मिती करण्याचं ठिकाण म्हणजे टेम्पररी नर्सरी असं आपण म्हटलेलं होतं. त्यातीलच दुसरा भाग परमनंट नर्सरी हा आपण आज पाहणार आहोत. जसं की टेम्पररी नर्सरी म्हणजे काय, तिथल्या सीडलिंगचं ड्युरेशन काय असतं, टेम्पररी नर्सरीचे फीचर्स काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, हे आपण अभ्यासलं. त्याच स्ट्रक्चरनुसार आपण आत्ता दुसऱ्या लेक्चरमध्ये परमनंट नर्सरी म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या रोपांची निर्मिती होते हे आपल्याला अभ्यासायचं आहे. पाहूया टाईप्स ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ पिरियड. फर्स्ट टेम्पररी पाहिला आपण, आता परमनंट नर्सरी. परमनंट नर्सरी, दिस टाईप ऑफ नर्सरी इज इस्टॅब्लिश्ड इन परमनंट फील्ड्स फॉर लॉंगर पिरियड. पहा, टेम्पररी नर्सरीमध्ये सीझनल क्रॉप्स असतात, 1-2 महिन्याची 3 महिन्याची पिकं असतात आणि त्याची रोपांची निर्मितीसुद्धा आपल्याला 15 ते 30 दिवसामध्ये आपण करू शकतो. पण परमनंट नर्सरीमध्ये इथे लॉंग ड्युरेशन क्रॉप्स किंबहुना फ्रूट क्रॉप्सशी रिलेटेड ही नर्सरी असते. मग मँगो सीडलिंग असतील, गावा सीडलिंग असतील, किंवा कस्टर्ड ॲपल की ज्याला आपण सीताफळ म्हणतो त्याची सीडलिंग्स असतील, अशा लॉंग ड्युरेशन क्रॉपची किंवा परमनंट ट्रीज आपण म्हणतो, फळबागा, फळझाडं, अशा रोपांची निर्मिती आपण परमनंट नर्सरीमध्ये करतो. इन सच टाईप ऑफ नर्सरी प्रोडक्शन ऑफ प्लांट्स इज डन इयर आफ्टर इयर. आणि हे जे काम असतं हे वर्षानुवर्ष चालतं. टेम्पररी नर्सरीप्रमाणे ते 1 महिन्यामध्ये संपत नाही. आपण कलम करतो, आंब्याचं असेल, पेरूचं असेल, डाळिंबाचं असेल, तर ते काम इयर आफ्टर इयर, वर्षानुवर्ष चालतं. पर्टिक्युलरली टू सप्लाय प्युअर प्लांटिंग मटेरियल. शेतकऱ्यांना जातिवंत रोपं मिळावीत, प्युअर रोपं मिळावीत, की ज्याची जेनेटिक प्युरिटी 100% आहे, अशा रोपांची, अशा कलमांची निर्मिती आपण परमनंट नर्सरीमध्ये करतो. फॉर एक्झाम्पल फ्रूट नर्सरी, की जिथं आपल्याला केशर आंब्याची रोपं मिळू शकतात, रत्न आंब्याची रोपं मिळू शकतात, गोल्डन सीताफळाची रोपं मिळू शकतात,
नारळाची रोपं, पेरूची रोपं, या अर्थाने आपण फ्रूट नर्सरी असं आपण म्हणतो की जी परमनंट नर्सरी असते. शेजारी तुम्हाला एक फोटोग्राफ्स दाखवलेला आहे आणि तिथं लिहिलेलं आहे पहा, सीताफळ रोप म्हणजे सीडलिंग्स ऑफ कस्टार्ड ॲपल तिथं विक्रीला ठेवलेले आहेत. तर फ्रूट क्रॉप्स म्हटलं की परमनंट नर्सरी म्हणायचं. पॅडी सीडलिंग, चिली सीडलिंग्स, ब्रिंजल सीडलिंग्स म्हटलं की टेम्पररी नर्सरी म्हणायचं. हा प्रमुख मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट, फीचर्स ऑफ परमनंट नर्सरी. काय वैशिष्ट्य आहेत ह्या परमनंट नर्सरीचे? इट रिक्वायर्स लार्ज एरिया. पहा, इथं आपल्याला फळांची रोपं तयार करायची जागा जास्त लागते ॲज कम्पेअर टू टेम्पररी नर्सरी. अँड मस्ट बी वेल कनेक्टेड टू रोड. आणि शक्यतो कुठली का नर्सरी असे ना ती रोडच्या कडेला की जिथून आपल्याला ट्रान्सपोर्ट इझी होईल अशा रोडला आपली ती नर्सरी हवी आहे. सच टाईप ऑफ नर्सरी रिक्वायर्स इंटेन्सिव्ह मॅनेजमेंट अँड सुपरविजन. तर इथे एक रोप जवळपास 150 ते 200 रुपयापर्यंत असतो. त्यामुळं चांगल्या प्रकारे सुपरविजन म्हणजे काळजी आणि मॅनेजमेंट इथं आवश्यक आहे. इट रिक्वायर्स हाय इनिशियल कॉस्ट फॉर इस्टॅब्लिशमेंट. सुरुवातीचा खर्च खूप येतो पहा ॲज कम्पेअर टू टेम्पररी नर्सरी. परमनंट नर्सरीमध्ये सुरुवातीची जी कॉस्ट आहे की ज्याला आपण भांडवल म्हणतो ते खूप लागतं. परमनंट नर्सरी कंटेन ऑफिस, स्टोअर, मदर ब्लॉक्स, नर्सरी बेड्स, प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स, इरिगेशन, सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, ट्रान्सपोर्टेशन, पॅकिंग यार्ड एक्सेट्रा. आपण टेम्पररी नर्सरीमध्ये या गोष्टी अजिबात लागत नाहीत. मिरचीची रोपं विकायची आहेत, भाताची रोपं तयार करायची ते आपण शेतामध्ये करू शकतो. पण परमनंट नर्सरीमध्ये तसं नसतं. इथं कमर्शियल प्रोडक्शन असतं. इथं आपल्याला व्यवसाय करायचा असतो, पैसे कमवायचे असतात. त्यामुळं एक ऑफिस, त्याचबरोबर मदर ब्लॉक्स याचा अर्थ मदर प्लांट्स. म्हणजे तुमच्याकडे उदाहरण म्हणून सांगतोय, देशी आंब्याची रोपं आहेत आणि तुम्हाला त्याचं रूपांतर त्या देशी आंब्याचं हापूसमध्ये करायचं आहे, केशरमध्ये करायचं आहे. तर ते केशर आणि हापूस आंबा तुमच्या त्या जातिवंत आंबा हापूसचा किंवा केशरचा तुमच्या नर्सरीमध्ये पाहिजे. त्याला मदर प्लांट्स किंवा मदर ब्लॉक असं म्हटलं जातं की तिकडून आपण बर्ड्स, काही कलम काड्या घेऊन या देशी रोपांवरती अटॅच करून आपण हापूस किंवा केशर आंब्याची निर्मिती करू शकतो. तसंच पेरूचं आहे, तसंच डाळिंबाचं आहे. प्रत्येकाचे मदर प्लांट्स तिथं उपलब्ध पाहिजेत की ज्याला आपण मदर ब्लॉक्स असं आपण म्हणतो. नर्सरी बेड्स पाहिजेत. प्रोटेक्टेड स्ट्रक्चर म्हणजे ग्लास हाऊस पाहिजे, ग्रीन हाऊस पाहिजे, पॉली हाऊस पाहिजे. इरिगेशन सोर्स, पाणी पुरवठा योग्य आणि पुरेशा प्रमाणात पाहिजे. इलेक्ट्रिसिटी सप्लाय आपल्याला पाहिजे. ट्रान्सपोर्टेशन, आपल्याकडे रोपं सप्लाय करण्यासाठी छोटीशी गाडी हवी आहे आणि त्याचबरोबर रोपं पॅक करण्यासाठी पॅकिंग यार्डची सुद्धा आवश्यकता आहे. हे सगळं परमनंट नर्सरीमध्ये आपल्याला द्यावं लागतं उपलब्ध करून. ते टेम्पररी नर्सरीमध्ये फारसं काही लागत नाही. हा दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. नेक्स्ट, ॲडव्हान्टेजेस ऑफ परमनंट नर्सरी. Greater range of planting stocks such as seedlings, grafted plants, budded plants, layers, rooted cuttings are available. तर इथे एरिया जास्त असल्यामुळं आपल्याला स्टोन ग्राफ्टिंग करता येतं, एअर लेअरिंग करता येतं, बडिंग करता येतं, मोठ्या प्रमाणात सीडलिंगची निर्मिती करता येते. हा त्याचा फायदा आहे. ग्रेटर रेंज ऑफ प्लांटिंग स्टॉक्स आर अवेलेबल
for farmers for planting fruit crops. It becomes perpetual source for the supply of planting material for many years. म्हणजे जातिवंत रोपं आपण पुरवठा करू शकतो अनेक वर्ष. As these are concentrated at one place, its supervision management is better due to the availability of permanent staff. मोठ्या प्रमाणात व्यावसायिकरित्या आपण जर नर्सरी करणार असू तर तिथं व्यवस्थापन असेल, सुपरविजन असेल, हे तेवढ्या त्या जागेमध्ये आपल्याला परमनंट स्टॉपद्वारे चांगल्या रीतीने करता येतं आणि आपल्याला बेटर क्वालिटी सीडलिंग्स प्रोव्हाइड करता येतात. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. द इनिशियल प्रोडक्शन कॉस्ट इज रिझनेबल बट प्रॉफिट गोज अप इन लाँग रन. म्हणजे इथे रिझनेबल प्राईसमध्ये सुरुवातीला आपल्याला रोपं विकावी लागतात किंवा प्रोडक्शन कॉस्ट जरी रिझनेबल असली तरी प्रॉफिट आपल्याला जरी मिळवायचं असेल तर आपल्याला काही काळ थांबावं लागतं. प्रॉफिट गोज अप इन दी लाँग रन. जितक्या दिवस तुम्ही ती नर्सरी जास्तीत जास्त काळ चालवाल तेवढा प्रॉफिट आपला वाढत जातो. लिमिटेशन्स किंवा त्याला आपण डिसॲडव्हान्टेजेस म्हणतो. इनिशियल इन्व्हेस्टमेंट कॉस्ट इज हाय. अगोदरच आपण चर्चा केली की ॲज कम्पेअर टू टेम्पररी नर्सरी, परमनंट नर्सरी हॅव मोर इनिशियल कॉस्ट. जास्त खर्च येतो, खर्चिक आहे. द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज मोर. आपल्याला जर रोपांची डिलिव्हरी द्यायची असेल एखाद्या गावामध्ये, बऱ्याच वेळेला रोपं शेती पोच करावी लागतात. अशा वेळेला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आपल्याला सोसावी लागते. सच नर्सरी नीड्स इंटेन्सिव्ह लेबर. पिशव्या भरणं, पिशवीत माती भरणं, कलम तयार करणं, ते रुजवणं, रोपांची निगा राखणं, वेगवेगळी रोपं तयार करणं, यासाठी लेबर जास्त लागतं. मस्ट बी बॅक्ड बाय लार्ज मार्केट फॉर सेल ऑफ प्लांट. आणि आपल्याकडे जास्तीत जास्त रोपांची निर्मिती करून, वेगवेगळ्या रोपांची निर्मिती करून, वेगवेगळ्या क्रॉपच्या रोपांची निर्मिती करून आपल्याला सेल आपला रेडी ठेवावा लागतो. त्यामुळं खर्च खूप येतो. इट रिक्वायर स्किल्ड ह्युमन रिसोर्स. ग्राफ्टिंग करायचं असेल, बडिंग करायचं असेल, रोपांची काळजी घ्यायची असेल, लेअरिंग करायचं असेल, कटिंग्स करायचं असेल तर आपल्याला प्रशिक्षित स्टाफ आवश्यक असतो. तर इथे स्किल्ड पर्सन असं म्हटलेलं आहे, तो आपल्याला लागतो आणि तो वर्षभर लागतो, थ्रूआउट दी इयर. असं नाही की 2 महिने फक्त बोलवलं आणि नंतर त्याला काढून टाकलं. टेम्पररी नर्सरीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्टाफ लागत नाही, ते सिजनल असतं. इथं मात्र आपल्याला कायमस्वरूपी नर्सरी रन करायची असेल तर परमनंट स्टाफ लागतो आणि तो प्रशिक्षित लागतो. हे झालं टेम्पररी नर्सरी आणि परमनंट नर्सरी बाबतीत. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ पिरियड ऑर टाईम रिक्वायर्ड फॉर प्रिपरेशन ऑफ सीडलिंग. आता दुसरा प्रकार पहा, टाईप्स ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ काइंड ऑफ प्लांट मटेरियल रेज्ड. तुम्ही त्या नर्सरीमध्ये कोणत्या प्रकारची रोपं तयार करताय त्यावरून त्या नर्सरीला ती नावं दिलेली आहेत. उदाहरणार्थ मँगो, त्यानंतर गावा, त्यानंतर पोमोग्रेनेट, याला आपण फ्रूट क्रॉप्स म्हणतो. त्याची जर रोपं करत असाल तर त्याला आपण फ्रूट प्लांट नर्सरी म्हणतो. व्हेजिटेबल नर्सरी साधारणतः वांग्याची, मिरचीची, टोमॅटोची, कांद्याची रोपं जर आपण करत असो तर त्या नर्सरीला म्हटलं जातं व्हेजिटेबल नर्सरी. फ्लावरिंग प्लांट नर्सरी की जिथं फुलांची रोपं, वेगवेगळ्या जातीच्या फुलांची रोपं आपण तयार करत असू तर ते फ्लावर प्लांट नर्सरी. बऱ्याच वेळेला वृक्षारोपणासाठी आपल्याला वड असेल, पिंपळ असेल, कडुनिंब असेल, करंज असेल, सिसव असेल, ऑस्ट्रेलियन बाभूळ असेल, अशोक असेल, अशा
वन झाडांची किंवा त्याच्या रोपांची निर्मिती करावी लागते, त्याला आपण फॉरेस्ट नर्सरी म्हणतो. मिसलेजिनस नर्सरी, अशा वेळेला काही मिक्स झाडं किंवा रोपांची निर्मिती करतो, त्याला मिसलेजिनस नर्सरी असं आपण म्हणतो. आणि बऱ्याच वेळेला आयुर्वेदिक नर्सरी किंवा त्याला मेडिसिनल किंवा ॲरोमॅटिक प्लांट नर्सरीज, औषधी झाडांची जर रोपं आपण तयार करत असू तर त्याला मेडिसिनल आणि ॲरोमॅटिक प्लांट नर्सरी असं आपण म्हणू शकतो. तर हे झालं ऑन द बेसिस ऑफ काइंड ऑफ प्लांट मटेरियल रेज्ड. तुम्ही त्या नर्सरीमध्ये कोणत्या प्रकारची रोपं तयार करता त्यावरून आपण नावं दिलेलं आहे. फ्रूट प्लांट नर्सरी, व्हेजिटेबल नर्सरी, फ्लावर प्लांट नर्सरी, फॉरेस्ट नर्सरी, मिसलॅजिनस नर्सरी, मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट नर्सरीज. आता हेच आपण वन बाय वन बघूया. फ्रूट प्लांट नर्सरी. इन दिस नर्सरी सीडलिंग्स अँड ग्राफ्ट्स म्हणजे कलम. ग्राफ्ट्स ऑफ फ्रूट क्रॉप्स आर डेव्हलप्ड. एक्झाम्पल मँगो, गावा, पोमोग्रेनेट, सपोटा म्हणजे चिकू, याची रोपं आपल्याला फ्रूट प्लांट नर्सरीमधून मिळू शकतील. इथं फोटोग्राफ्स दिलेले आहेत. दुसरं व्हेजिटेबल नर्सरी. इन दिस नर्सरी सीडलिंग्स ऑफ कॉलीफ्लावर, ज्याला आपण फ्लावर म्हणतो, कॅबेज की ज्याला आपण कोबी म्हणतो, ब्रिंजल की ज्याला आपण वांगं म्हणतो, चिली म्हणजे मिरची, ओनियन कांदा, टोमॅटो आर प्रिपेअर्ड. या व्हेजिटेबलची आपण रोपं तयार करतो त्याला म्हणायचं व्हेजिटेबल नर्सरी. आता इथं ओनियन नर्सरी, कांद्याची रोपं तयार केलेली तुम्हाला दिसतील. पुढे फ्लावरिंग प्लांट नर्सरी. दी सीडलिंग्स ऑफ फ्लावरिंग प्लांट्स लाईक मेरीगोल्ड की ज्याला आपण झेंडू म्हणतो, साल्व्हिया, रोज, ॲस्टर आर डेव्हलप्ड इन दिस नर्सरीज. म्हणजे थोडक्यात फुलांच्या किंवा फुलझाडांच्या रोपांची नर्सरी म्हणजेच फ्लावरिंग प्लांट नर्सरी. नेक्स्ट फॉरेस्ट नर्सरी. दी सीडलिंग्स ऑफ प्लांट्स युजफुल फॉर फॉरेस्ट्रेशन लाईक ओक की ज्याला आपण सिल्वर ओक म्हणतो, टिक म्हणजे साग, कॅशुरिना, कडसेरनी एक्सेट्रा आर प्रिपेअर्ड अँड सोल्ड फॉर प्लांटिंग इन फॉरेस्ट एरिया. त्याला आपण फॉरेस्ट नर्सरी असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट नर्सरीज. आयुर्वेदिक मेडिसिन्स प्लांट्स आर रेज्ड. शतावरी, ॲलोव्हेरा अशा झाडांची निर्मिती किंवा रोपांची निर्मिती त्याला आपण मेडिसिनल किंवा ॲरोमॅटिक प्लांट नर्सरीज म्हणतो. याच्यामध्ये लेमन ग्राससुद्धा येतं. आणि याच्यामध्ये पूर्ण दुसऱ्या आपल्या लेक्चरमध्ये आपण परमनंट नर्सरी, त्याचबरोबर त्या नर्सरीमध्ये काइंड ऑफ मटेरियल रेज्ड म्हणजेच कोणत्या प्रकारे तिथं रोपांची निर्मिती होते, कोणत्या पिकांची निर्मिती होते त्याच्यानुसार आपण त्याचं वर्गीकरण पाहिलं. परमनंट नर्सरीचे फीचर्स पाहिले, त्याचे ॲडव्हान्टेजेस पाहिले, त्याचबरोबर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस किंवा लिमिटेशन्स आपण पाहिले. तर आपण आज इथेच थांबतो आहे. तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण नर्सरी मॅनेजमेंटचा पुढील भाग अभ्यासूया. तोपर्यंत आपण इथेच थांबतो आहे. धन्यवाद.